बघा सोपा प्रश्न आहे, लक्षात घ्या. आतापर्यंत आपण काय पाहिलं की एक रेल्वे आहे ती एका उभ्या माणसाला ओलांडते तर किती वेळात ओलांडणार. पण आता ह्या प्रश्नामध्ये माणूस उभा नाहीये, तो धावत आहे आणि त्याची स्पीड आहे 8ची, रेल्वेची स्पीड आहे 68ची. तर मग ती रेल्वे त्या व्यक्तीला, धावणाऱ्या व्यक्तीला जेव्हा ओलांडेल तर किती वेळात ओलांडेल ते काढायचंय. आता लक्षात घ्या, यासाठी पहिलं तर काय करायचं, 68 मधून 8 मायनस करायची, किती येणार, 60 येणार. का मायनस केले, कारण दोन्ही पण एका दिशेने आहेत, बरोबर आहे. दोन्ही एका दिशेने असल्यामुळे आपण काय केलं, 68 मधून 8 हे मायनस केले. ओके, दोघांची स्पीड मायनस केली, ती किती आहे, 60ची. म्हणजे एका तासाला 60ची स्पीड जर मीटर मध्ये कन्वर्ट केलं तर काय होईल, 60,000 मीटर होईल. एका तासाला म्हणजे किती, 3600 सेकंद. सेकंद मध्ये आपण जसं इकडे मीटर केलं तसं याला पण तासाला सेकंड मध्ये कन्वर्ट करून घेतलं. तर आता लक्षात घ्या, ती व्यक्ती, समजा ती व्यक्ती आहे, ही रेल्वे आहे. ती रेल्वे जेव्हा तो जरी धावत असेल तरी पण ती जेव्हा त्याला क्रॉस करेल तर त्या माणसाला काही अशी लांबी नाहीये, म्हणून ती काय करेल, स्वतःची जेवढी लांबी आहे तेवढीच ती काय करेल, त्या माणसाला ज्यावेळेस क्रॉस करेल म्हणजे ती स्वतःची लांबी क्रॉस करेल, बरोबर. म्हणजे तिची स्वतःची लांबी किती आहे, 150 मीटर आहे. म्हणून आपल्याला इथं काय करावं लागेल, 150 मीटरला किती हे काढावं लागेल. आता आपण काय करू, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. जसं इथे काय येईल, 3600 गुणिले 150, इथं भागिले मध्ये काय येईल, 60,000. आता इथे 4 शून्य वरती 3 आहे, म्हणून 3 शून्याला 3 शून्य आपण कोणतेही कट करून टाकू. इथे 6 6 36, 15 सकी 90, आणि इथे भागाकार मध्ये काय राहिले बघा, हे 10 राहिले, ते आपण लिहून टाकू. 10 ने 90 ला भाग गेला म्हणजे किती येणार, 9 येणार. आपलं हे उत्तर आलं सेकंड मध्ये. मग किती वेळ लागेल, 9 सेकंद वेळ लागेल.